मी UPSCची तयारी करत होते 11वी-12वी अच्छा. मध्ये. ॲक्चुअली आय वॉज नॉट अ गुड स्टुडंट. म्हणजे 10वी पर्यंत माझे हातपाय थरथर कापायचे स्टेजवर बोलायचं म्हटलं तर. मॅथ्स माझं इतकं वीक की मी बळच कशी तरी मॅथ्समध्ये पास झाली आहे. इंग्लिश पण माझं खराबच, कारण मी रुरल भागातली होती, त्यामुळे मला ते जमायचंच नाही. त्याला घाबरून मी असं ठरवलं की आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं आणि UPSC करायची. मोठा बरं. शब्द वापरला म्हणजे घरच्यांना वाटेल की ठीक आहे, चालेल करा. आणि मग UPSC करायची म्हणून मी त्या सेक्टरमध्ये उतरले UPSCच्या. पण झाला असा विषय की मला म्हटले की घरचे करायचंच आहे तर इंग्लिशमधून कर. मग इंग्लिशमधून पुण्यात FC कॉलेजला मी आले. मग FC कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावरती ॲडमिशन मिळालं मला, पण हॉस्टेल नाही मिळालं आणि घरची परिस्थिती चांगली नव्हती, की जेणेकरून मी हॉस्टेलला किंवा PGला राहू शकेल पैसे देऊन. मग मी परत बारामतीला रिटर्न गेले आणि बारामतीला गेल्यावर विद्याप्रतिष्ठान कॉलेजमध्ये डिव्हिजन सी मध्ये माझं ॲडमिशन झालं. बरं. आर्ट्स डिव्हिजन सी, जिथे पूर्णपणे मराठी. आणि मग तिथून मग ठीक आहे म्हटलं स्पर्धा परीक्षा करूया. म्हणून UPSCचे लेक्चर्स सुरू केले. पण त्या दरम्यान माझ्या घरी चं वातावरण थोडं बिघडलेलं होतं. माझे बाबा खूप भयंकररित्या आजारी होते. त्यांना वेड लागलेलं. आणि वेड लागलेलं म्हणजे ते मला ओळखत नसायचे. फक्त माझ्या बापरे! आईला ओळखायचे आणि तिचा पदर धरायचे. त्यांची परिस्थिती पूर्ण डाऊन झाली होती. अर्धा एकर जमीन आम्ही विकली त्यांचा इलाज करण्यासाठी, पण त्यांना कुठेच म्हणजे त्या गोष्टीचं हे झालं नाही. सगळे स्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल, एव्हरीथिंग इज नॉर्मल. पण माणूस वेडा झालाय. त्याला काहीच कळत नाहीये. शेवटी डॉक्टर बारामतीचे म्हटले, की "तुम्ही यांना घरी घेऊन जावा आता, आम्ही काहीच नाही करू शकत." आणि अगदी मरणाच्या दारातच ते होते, की आता वाटलेलं घरच्या आणि गावातल्या सगळ्या माणसांना की ते जातील. त्या दरम्यान मी पण खूप स्ट्रेसमध्ये होते. मी सुसाईडचं अगदी ट्राय केलं होतं त्या बापरे! ह्याच्यामध्ये. नंतर आईला म्हटलं, "मी माझ्या बापाला घरात तर नाही मरू देणार. पैसे संपलेत, पण दवाखान्यात नेऊ आपण कुठल्यातरी." आणि म्हणून पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये अ, एक काय म्हणतात त्यांना, OPD त्यांचं वॉर्ड नंबर 26, बरं, तिथे माझ्या पप्पांना आम्ही ॲडमिट केलं सायकियाट्रीमध्ये. बरं. आणि तिथे ॲडमिट केल्यानंतर पहिल्या एका आठवड्यात ते थोडे नॉर्मल झाले अच्छा. आणि एका महिन्यात पूर्ण नॉर्मल झाले.